प्रेज द लॉर्ड। तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बन म्हणजेच पाव घरामध्ये कसे तयार करू शकतो आज त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य कृती पाहूया। तर या ठिकाणी कोमट दूध आपण घेणार आहोत, ना जास्त गरम ना जास्त थंड अशा प्रकारचं दूध आपण या ठिकाणी अर्धी वाटी घेतलेली आहे। तर या अर्ध्या वाटी दुधामध्ये आपण 1 चमचा या ठिकाणी ब्राऊन शुगर आहे, तर मी ते घेत आहे। तर ब्राऊन शुगर आपण घेणार आहोत आणि ब्राऊन शुगर छान आपल्याला याच्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे। आणि ज्यावेळेस ब्राऊन शुगर यामध्ये विरघळेल त्यावेळेस आपण इन्स्टंट ईस्ट किंवा ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट या ठिकाणी मी 1 चमचा घेत आहे। तर आपण हे 1 चमचा ईस्ट याच्यामध्ये टाकून छान याला मिक्स करून घेणार आहोत आणि 10 मिनिटांसाठी हे दूध आपण झाकून ठेवून गरम ठिकाणीमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून आपले ईस्ट फर्म होईल। या ठिकाणी 10 मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ईस्ट आपलं छान या ठिकाणी फर्म झालेलं आहे। तर ज्या मापाने आपण अर्धी वाटी दूध घेतलं होतं त्याच मापाने साधारणतः 1.5 माप आपण मैदा घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ या ठिकाणी टाकणार आहोत। आता आपण या पिठाला म्हणजे मैद्याला या ईस्टवाल्या दुधामध्ये आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला पीठ थोडंसं ड्राय वाटत असेल तर तुम्ही वरून आणखीन कोमट दूध घेऊ शकता। त्या ठिकाणी आपलं पीठ मळून झालेलं आहे, तर आणखीन याला 10 मिनिट आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी मी किचन पाट्यावरती तेल घेतलेलं आहे, तर तुम्ही बटर घेऊ शकता। तर याला आपल्याला छान 10 मिनिटं दोन्ही हाताने अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे। म्हणजे जो पावामधला जो लेयर्स असतो किंवा ती जाळी असते तर हे मळल्यानंतर त्या ठिकाणी तयार होते। तर अशा प्रकारे आपटून वगैरे आपण याला घेऊन छान 10 मिनिट अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी एका भांड्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत या पूर्ण बाउलला आणि याच्यामध्ये हे पीठ हे मळलेले पीठ आपण याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 तास फॉर्म होण्यासाठी आपण छान झाकण लावून गरम ठिकाणी आपण याला ठेवणार आहोत। तर साधारणतः 1.5 तासानंतर तुम्ही बघू शकता की पिठाचा गोळा 3 पट फुगलेला आहे। तर आपण त्याला पुन्हा एकदा याच्यातली हवा काढून एक 5 मिनिटासाठी आपण याला हातावरती आणि पाट्यावरती मळून घेणार आहोत, जेणेकरून पुन्हा त्याच्यामधले बबल्स वगैरे ते बाहेर पडतील आणि पुन्हा पीठ आपलं सॉफ्ट होईल। तर थोडंसं पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे, कोरडं पीठ, आणि त्याच्यामध्ये हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला पुन्हा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि आपण याचे एक लादी बनवणार आहोत आणि सेम साईजनुसार आपण या ठिकाणी पिठाचे गोळे करून घेणार आहोत। तर साधारणतः मला 8 गोळे या पिठामध्ये मिळालेले आहेत। तर आपण आता हे एक समान पुन्हा एकदा पिठाचे गोळ्या हातामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। आतल्या बाजूने आपण त्याला फोल्ड करून आपण या पॅनमध्ये OTGमध्ये करत असल्यामुळे हा जो OTGचा जो ट्रे आहे त्याला छान आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही बटर देखील वापरू शकता आणि हे तयार केलेले गोळे आपण अशा थोड्या अंतरावरती अंतर घेऊन ठेवणार आहोत। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे या ठिकाणी हे पिठाचे गोळे यामध्ये मी ठेवत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पिठाचे गोळे ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आता हे आपण 10 मिनिट आणखीन याला असंच झाकून ठेवणार आहोत। आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की गोळे डबल साईजमध्ये झालेले आहेत। ज्यावेळेस आपण ठेवलं होतं ते बारीक होते, तर आता हे छान आपलं पीठ फर्म झालेलं आहे ईस्टमध्ये। तर आता आपण याला OTGमध्ये ठेवणार आहोत। तर OTG मी 10 मिनिट अगोदर फ्री हीट केलं होतं 200 सेल्सिअस डिग्रीवरती। तर आता आपण याला वरून दूध लावून घेतलेलं आहोत। दुधामुळे कसं सॉफ्ट होतात बन्स। आपण या ठिकाणी हे OTGमध्ये ठेवलेलं आहे। तर साधारणतः आपल्या अर्ध्या तासामध्ये पाव तयार होतात। तर 200 डिग्रीवरती मी ठेवलेलं आहे साधारणतः अर्धा तास, आणि मी बॉटम आणि टॉप दोन्ही हीटवरती ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी आपले बन्स तयार झाले, तुम्ही पाहू शकता की छान कलर त्यांना आलेला आहे। आता आपण हे बन काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी वरून तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे गरम आहेत त्यामुळे थोडंसं कडकपणा आहे, पण आतून खूप सॉफ्ट आहेत। तर आपण ज्यावेळेस थंड करायला ठेवू एक साधारणतः 2-3 तास, तर हे पाव खूप छान होतात। तर अशा प्रकारे आपले पाव या ठिकाणी तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।